होय, मी वैष्णवी हगवणे बोलते. मी वैष्णवी बोलते. तुम्ही आता मला ओळखायला लागलाच असाल. हो, मीच ती कमनशिबी वैष्णवी, जिने आपल्या 9 महिन्याच्या बाळाला सोडून आत्महत्या केली. पण ती खरंच आत्महत्या होती का? किंवा मग मला कुणी आत्महत्येसाठी प्रवृत्त केलं? आज मी तुम्हाला सर्व काही कहाणी सांगणार आहे. माझी कहाणी सांगण्यामागचा उद्देश एकच आहे की माझ्यानंतर माझ्या अशा अनेक ताई आहेत की ज्या 21व्या शतकात सुद्धा हुंडाबळी जातात. ज्या मुली प्रेमविवाह करतात, तर त्यामागे त्यांनी 1000 वेळा विचार केला पाहिजे की पुढील माणसे कशी आहेत, कुटुंब कसं आहे. आणि त्या मुलींच्या आईवडिलांनी सुद्धा केवळ घरंदाज घराणं किंवा मग प्रतिष्ठित श्रीमंत घराणं म्हणून आपल्या मुलीचं लग्न त्यांच्याशी लावून देण्याअगोदर त्यांची प्रवृत्ती मात्र खरंच तपासून बघायला हवी आहे. म्हणूनच ही आजची मी आत्मकथा तुम्हाला सांगत आहे की मला माझ्या आत्महत्येसाठी खरंच प्रवृत्त केलं का? एखाद्या 9 महिन्याच्या बाळाची आई खरंच आत्महत्या करू शकते का? आज मी तुम्हाला माझी कहाणी सांगणार आहे. मी आणि शशांक एकाच कॉलेजमध्ये शिकत होतो. आमच्या दोघांची ओळख झाली आणि त्या ओळखीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं. शशांक हगवणे हा राजेंद्र हगवणेचा धाकटा मुलगा होता. एका श्रीमंत घरातील तो एका प्रतिष्ठित पक्षाचा माणूस होता. पण मी मात्र फक्त शशांकला बघून त्याच्या प्रेमामध्ये पडले होते. माझे वडील अनिल साहेबराव कसपटे. आम्हीही तसे श्रीमंत होतो, पण राजेंद्र हगवणे यांच्यापेक्षा कमीच. माझ्या वडिलांचं माझ्यावरती जीवापाड प्रेम होतं. जेव्हा मी शशांकबद्दल माझ्या वडिलांना सांगितलं, तेव्हा त्यांनी या लग्नाला स्पष्टपणे नकार दिला होता. त्यांचं स्पष्टपणे म्हणणं होतं की आपण नेहमी आपल्यासारख्याच आपल्या योग्यतेच्याच कुटुंबासोबत नातेसंबंध जोडावेत. त्यामुळे तू त्या मुलासोबत लग्न करून कधीच सुखी राहू शकणार नाहीस, असं ते मला वारंवार सांगत होते. परंतु मी मात्र शशांकच्या प्रेमामध्ये जणू वेडीच झाले होते. मला शशांकशिवाय दुसरं कोणीच दिसत नव्हतं. माझ्या वडिलांनी मात्र माझ्यासाठी दुसरी स्थळं शोधायला सुरुवात केली. तेव्हा तर मी अगदी पळून जाऊन शशांकसोबत लग्न करण्याचा विचार केला. जेव्हा माझ्या वडिलांना हे कळालं, तेव्हा त्यांनी आपल्या घराण्याची अब्रू वाचवण्यासाठी माझे लग्न शशांकसोबत लावून दिले. आणि 24 एप्रिल 2021ला आमचं लग्न झालं. त्या लग्नातही शशांकच्या घरच्यांनी एवढी मागणी केली की ही ऐकून तुम्ही सुद्धा चकित व्हाल. हुंडा म्हणून त्यांनी 51 तोळे सोने, फॉर्च्युनरसारखी अतिशय महागडी गाडी, चांदीची भांडी, सोबतच अगदी प्रतिष्ठित आणि खूप मोठ्या लॉन्समध्ये अगदी शाही पद्धतीने आमचं लग्न लावून द्यावं, अशी त्यांची मागणी होती. माझ्या आनंदासाठी माझे आईवडील सर्व काही करत होते. पण लग्नाच्या अगदी दुसऱ्याच दिवशी छोट्याशा कारणावरून माझ्या सासरच्यांनी भांडणं काढली. तेव्हा माझ्या वडिलांची काहीही चूक नसताना त्यांनी हात जोडून माफी मागितली. पण आता मात्र ते वरचेवर नेहमीचंच होऊ लागलं होतं. दिवसामागून दिवस जात होते आणि आमच्या लग्नाला 6 महिने झाले होते. त्यानंतर गौरी गणपतीचे दिवस आले. त्यामुळे माझ्या सासूबाईंनी माहेरहून चांदीच्या गौरी आण असं मला बजावून सांगितलं होतं. सासूबाईची मागणी जेव्हा मी माझ्या आईला सांगितली, तेव्हा आईने सांगितलं की आपल्याकडे तर मातीच्या गौरी बसवल्या जातात, मग आपण चांदीच्या कशा द्याव्यात. पण तरीही सासूबाईंचा हट्ट सुरूच होता. त्यामुळे माझ्या आईवडिलांनी माझ्या आनंदाखातर
मला चांदीच्या गौरी दिल्या. खरं तर लग्नात देखील सासरच्यांनी आम्ही राजकारणातील खूप मोठी माणसं आहोत, आमचं घराणं प्रतिष्ठित आहे, आमची समाजात खूपच प्रतिष्ठा आहे, आमच्या लग्नाला खूप मोठमोठी राजकारणी मंडळी येतील, त्यामुळे तुम्ही लग्न अतिशय थाटामाटामध्ये आणि अतिशय चांगल्या ठिकाणीच लावून दिलं पाहिजे असा त्यांचा हट्ट होता. त्याचसोबत लग्नात त्यांनी हुंड्यासोबत सोनं, चांदी, अतिशय महागड्या गाड्या अशी अनेक मानापानाच्या वस्तू मागितल्या होत्या. आमचं लग्न खूप धूमधडाक्यात झालं होतं. पण हे कुठेतरी माझ्या माहेरच्यांना पटत नव्हतं. तरीसुद्धा फक्त माझ्या चेहऱ्यावरील आनंद बघून त्यांनी हे सर्व काही केलं होतं. आता तर ते माझ्या सासरच्यांच्या सगळ्या अटी मान्य करत होते, कारण फक्त मी होते. परंतु आता नवरा सोडून घरातील सासू सासरे किंवा मग नणंद यांच्या वागण्यात थोडा थोडा बदल मला जाणवायला लागला होता. या सर्वामध्ये सगळ्यात जास्त त्रासदायक होती ती म्हणजेच माझी नणंद करिश्मा. ती नणंद या नावाला जणू काळी माच होती. तिला तिच्या वहिनीचं काहीच पटत नव्हतं किंवा काहीच चांगलं झालेलं बघवत नव्हतं. ती सतत सासूबाईंना चुगल्या लावायची आणि आमची भांडणं लावायची. जर माझ्यासोबत माझी सासू चांगलं बोलली तरीसुद्धा तिला ते पटायचं नाही. ती भांडायला सुरुवात करायची. पण ती देखील एक मुलगी होती, ती देखील एक सून होती आणि ती देखील एक स्त्री होती. तिला बघूनच मला कळत होतं की स्त्री ही स्त्रीची शत्रू कशी असते. करिश्मा माझी नणंद नसून देखील मला शारीरिक मानसिक खूप त्रास देत होती. तिला बघूनच मला जुन्या लोकांची म्हण आठवायची, ज्या घरात नंदेचा वास तिथे घराचा होईल नाश. अशी नणंद कधीच कुणालाही देऊ नये अशी मी देवाच्या चरणी प्रार्थना करेल. आणि अशा नंदांमुळेच आणखीन कोणत्याही ताईचा संसार मोडू नये हीच एक देवाचरणी विनंती करेल. आता शशांक तर माझ्या वडिलांकडे एकामागून एक मागण्या करतच होता. तो कधी 1,00,000-2,00,000 रुपये मागायचा, तर कधी ब्रँडेड घड्याळं, ब्रँडेड गॉगल, तर कधी लाखोंचे फोन मागायचा. त्यास मागण्या सर्व माझे आई वडील फक्त माझ्या चेहऱ्याकडे बघून पूर्ण करत होते. पण या सततच्या त्रासामुळे आता माझी मानसिक स्थिती ढासळू लागली होती. मी आता माहेरी नवऱ्यांबद्दल, सासरच्या लोकांबद्दल सांगू लागले होते. ते लोक मला कशा प्रकारे त्रास देतात ते मी सांगत होते. मी माझ्या मामाला, मैत्रिणीला, आईला अशा बऱ्याच लोकांना माझ्या त्रासाबद्दल सांगितलं होतं. पण आता माझ्या हातात काहीच राहिलं नव्हतं. वेळ निघून गेलेली होती आणि मी शशांकला निवडणं ही माझी एक खूप मोठी चूक झाली होती. एकतर मी प्रेमविवाह केला होता आणि त्यात सासरची मंडळी मला असा त्रास देत होती. काय करावं हे मला कळतच नव्हतं. आता मी धड माहेरची नव्हते ना धड सासरची होते. यातच मी सतत मानसिक अवस्थेत घुसमटत होते. माझा शारीरिक छळ यापेक्षा कित्येक पटीने मानसिक छळ होत होता. त्यातच आमच्या लग्नाला 1 वर्ष पूर्ण झालं आणि मला दिवस गेले. मी ही आनंदाची गोष्ट शशांकला सांगितली, परंतु शशांकने माझ्या चारित्र्यावरतीच बहिणीच्या सांगण्यावरून संशय घेतला. हे मूल माझं नाही असं तो म्हणू लागला. आता मात्र मला काय करावे ते समजतच नव्हते, कारण ज्या नवऱ्यावरती विश्वास ठेवून एवढ्या प्रेमाने मी या घरात पाऊल टाकलं होतं तोच माझ्यावरती संशय घेत होता. या गोष्टीचा मला खूप धक्का बसला होता. गरोदरपणामध्ये माझी नणंद आणि सासू यांनी अतोनात छळ केला. त्यांची मजल माझ्या तोंडावरती थुंकण्यापर्यंत गेली होती.
खूप विचार करून मी विष पिऊन स्वतःला संपवण्याचा सुद्धा प्रयत्न केला. पण शशांकने जेव्हा मला असे पाहिले तेव्हा त्याने घाईतच आपल्या बहिणीला घेऊन मला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मी त्या दिवशी वाचले. तेव्हा शशांक व त्याची बहीण घरी निघून गेले. त्याच अवस्थेत तो मला हॉस्पिटलमध्ये सोडून तसाच निघून गेला आणि माझ्या आईवडिलांना सांगितलं की तुमची मुलगी आम्हाला नांदवायचीच नाही, तुम्ही तुमच्या मुलीला घेऊन जा. असं सांगितल्यामुळं मी आपल्या आईवडिलांसोबत माहेरी गेले आणि माझ्या वडिलांना म्हणू लागले की माझी खूप मोठी चूक झाली आहे. मी त्याच्यासोबत लग्न केलं, हीच माझी सगळ्यात मोठी चूक होती. मी आता परत घरी कधीच जाणार नाही. परंतु मी गरोदर होते. माझ्या वडिलांना माझा संसार वाचवायचा होता. आपण त्यांच्या सर्व मागण्या पूर्ण केल्या. इतकं मोठं लग्न करून दिलं. जर मुलगी आपल्या घरी राहिली तर नातेवाईकांमध्ये, भाऊभावकीमध्ये आपली अब्रू धुळीला मिळेल. या प्रतिष्ठेपुढेच आपल्या मुलीचा संसार वाचवण्यासाठी वडिलांनी हात जोडून सासरच्या मंडळीची माफी मागितली आणि मला सासरी पाठवून दिलं. परत माझं डोहाळे जेवण अगदी धूमधडाक्यात करून दिलं. त्यांच्याकडून जे काही होईल ते सगळं त्यांनी माझ्यासाठी केलं. माझ्या आनंदासाठी माझे आईवडील वाटेल ती मागणी पूर्ण करत होते. 9 महिन्यानंतर मी एका कोंडस मुलाला जन्म दिला. बाळ झाल्यावर एखादा महिना वातावरण अतिशय चांगलं होतं. सासू लाड करायला लागली की लगेच नणंद सासूचे कान भरायची. इतके लाड करून तिला डोक्यावरती बसू नको असं ती सतत सांगायची. मी सगळ्यांचा त्रास सहन करत होते. घरात 2-3 मोलकरणी असून सुद्धा मला सर्व कामे सांगितली जायची. यामध्ये एक खूप महत्त्वाची गोष्ट होती, ती म्हणजे माझ्या लग्नाला 1 वर्ष होऊन सुद्धा माझ्या मोठ्या जावेला त्यांनी कधीच बोलू दिलं नव्हतं. शशांक सांगायचा की माझ्या भावाची बायको चांगली नाही, ती खूपच भांडखोर आहे आणि शशांकने मला तिच्यापासून कायमच दूर ठेवले. एवढ्या वर्षात मी तिला कधी भेटले सुद्धा नव्हते किंवा बोलले सुद्धा नव्हते. आता मात्र मला समजतंय की आपल्या जावेचा त्रास काय असेल. माझ्यासारखाच त्रास या लोकांनी तिला सुद्धा दिला होता. ती आता पोलिसांना सांगत आहे. तिला देखील माझ्या सासरच्यांनी अशाच पद्धतीचा त्रास दिला होता. एकदा तर या सासरच्या मंडळींनी तिला बेदम मारहाण सुद्धा केली होती. याविषयी तिने अनेक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देखील नोंदवण्याचा प्रयत्न केला, पण राजकीय दबावामुळे तिची तक्रार कुठल्याच पोलीस स्टेशनमध्ये घेण्यात आली नाही. तुम्ही आपापसात मिटवून घ्या असं सांगून त्यांना परत पाठवण्यात आलं. म्हणून ती या लोकांपासून वेगळं राहते हे आता मला पूर्णपणे समजलं होतं. या अगोदर सुद्धा मी शशांकशी बरेच वेळा या विषयावरती बोलले होते, पण हा विषय काढताच तो मला दमदाटी करायचा. तो फक्त मला माहेरून पैसे आणायला सांगत होता आणि मी सुद्धा सांगितल्याप्रमाणे माहेरून पैसे आणत होते. माझे वडील सुद्धा मुलीला त्रास नको म्हणून मी जे मागेल ते देत होते. त्यांची एकच इच्छा होती की आपल्या मुलीचा संसार सुखाचा व्हावा. हळूहळू माझं बाळ 6 महिन्याचं झालं, पण माझी नणंद मला प्रत्येक वेळी धमकावायची, मानसिक आणि शारीरिक छळ करायची. माझ्या बाळाकडे पाहून मी सारं काही सहन करत होते. आज नाही तर उद्या माझी परिस्थिती नक्की बदलेल अशी आशा बाळगून होते. मी बाळाकडे पाहूनच जगत होते. पण आमच्या घरातून निघून जा, बाळ आमच्याकडे ठेव, याच्याशी तुझा कोणताही संबंध नाही असं घरातील लोक वारंवार सांगत होते आणि माझ्या चारित्र्यावरती सुद्धा वारंवार संशय घेत होते.
मी या गोष्टींना कंटाळून गेले होते आणि मी ही सर्व माहिती माझ्या वडिलांना सांगितली. मला आता तिथे राहायचं नाही. त्यांनीही माझे होणारे हाल त्यांना चांगलेच दिसत होते, पण ते म्हणाले की यातून आपण लवकरच काहीतरी पर्याय काढू. यामुळेच मी त्या घरामध्ये होते. पण त्याच दिवसांमध्ये शशांकने माझ्या वडिलांना 2 कोटी रुपये द्या, मला प्लॉट घ्यायचा आहे असं सांगितलं. तेव्हा माझ्या वडिलांनी त्याला माझ्याकडे इतके पैसे नाहीत असं ठणकावून सांगितलं. शशांक तिथून रागारागाने निघून गेला आणि या गोष्टीचा राग तो सतत माझ्यावरती काढू लागला. मला रोज मारू लागला. मला काय करावं ते कळतच नव्हतं, कारण मी माहेरी जाऊ शकत नव्हते किंवा तिथेसुद्धा राहू शकत नव्हते. मी ही बातमी आईवडिलांना, मित्रमैत्रिणीला सांगत होते. त्याच दिवसांमध्ये माझ्या चुलत भावाचं लग्न जमलं. तेव्हा शशांकला त्यांनी कपडे आणि अर्ध्या तोळ्याची अंगठी दिली. तो दिवस माझ्यासाठी जणू काळच बनला होता. याच वादामध्ये मी स्वतःला संपवले असे माझ्या आईवडिलांना कळवण्यात आले. माझ्या आईवडिलांना नव्हे तर माझ्या चुलत भावाला सांगण्यात आलं. माझे आईवडील, नातेवाईक आहेत त्या स्थितीमध्ये दवाखान्यामध्ये आले, पण मी मात्र तिथे निपचित पडले होते. माझ्या आईवडिलांनी डॉक्टरकडे माझ्या तब्येतीची विचारपूस केली. तेव्हा डॉक्टरांनी त्यांना जे सांगितलं ते ऐकून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली होती. त्यांची एकुलती एक लेक हे विश्व सोडून गेली होती. तेव्हा माझ्या आईवडिलांनी माझ्या अंगावर मारलेले निशाण, झालेल्या जखमा, डोक्याला लागलेला मार असे अनेक वार त्यांनी पाहिले आणि आपल्या मुलीने आत्महत्या केली नाही, गळफास घेतला नाही, तर या हगवणे परिवाराने तिचा खून केल्याचा आरोप माझ्या वडिलांनी सासरच्यांवरती लावला. सासरच्या लोकांनी हुंड्यासाठी, पैशासाठी तिचा अतोनात छळ केला, तिला बेदम मारहाण केली. त्यामुळेच माझ्या मुलीने हा टोकाचा निर्णय घेतला असा आरोप वडिलांनी केला. BJ हॉस्पिटलमधील दिलेल्या अहवालानुसार माझा मृत्यू गळ्याजवळ झालेल्या फासाने झाला होता, पण माझ्या मृतदेहावरती धारदार वस्तूने अनेक वार केले होते. हे तब्बल 30 ते 40 वार होते. हे सगळं बघून माझ्या वडिलांनी माझा नवरा शशांकवरती मुलीचा खून केल्याचा आरोप लावला. सगळ्या चौकशीत पोलिसांनी माझी नणंद, सासू, नवरा यांना अटक केली आणि माझी एकीकडे मी माझं विश्व, माझं जग, माझा संसार, माझं 9 महिन्याचं बाळ सोडून हे जग सोडून गेले होते. तो दिवस होता 16 मे 2025. याच दिवशी मी या जगाचा निरोप घेतला होता. या सगळ्यांच्या त्रासाला कंटाळून मी देवाकडे निघून गेले होते. अगदी माझ्या छोट्याशा तान्हुल्या बाळाला एकटं सोडून मी हे टोकाचं पाऊल उचललं होतं. पण हे टोकाचं पाऊल मी का उचललं, यामागचं नेमकं कारण काय, याचा तपास अनेक दिवस चालेल. माझ्या मुलाला, माझ्या आईवडिलांना यातून काय साध्य होईल, खरंच त्यांना न्याय मिळेल का? मी गेल्यानंतर तब्बल 6 दिवस या हगवणे कुटुंबानी माझ्या मुलाचे अतोनात हाल केले. माझ्या आईवडिलांची एकच इच्छा होती की आमची मुलगी तर गेलेली आहे, पण तिच्या बाळाला आम्ही स्वतःचं मूल म्हणून अतिशय आनंदाने वाढवू. पण ते मूलसुद्धा अगदी 6 दिवसांनी एका अज्ञाताच्या हातून माझ्या आईवडिलांना मिळालं. खरंच 21व्या शतकात अशा प्रतिष्ठित घराण्यामध्ये अशा प्रकारच्या हुंडाबळीची कथा खरंच घडावी का? या महाराष्ट्रामध्ये खरंच आपल्या आई, बहीण अशा अनेक स्त्रिया खरंच सुरक्षित आहेत का? आपण आपल्या मुलींना अगदी लोकांपासून वाचवतो, पण घरच्याच
नवरा सासू सासऱ्यापासून खरंच त्यांचं रक्षण करू शकतो का? खरंच मला न्याय मिळेल का? या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माझी एकच मागणी आहे की खरंच माझ्या आत्महत्येनंतर अशा अनेक माझ्या माता भगिनी असतील की त्यांनी असेच टोकाचे पाऊल उचलले असेल. मी तर एका प्रतिष्ठित घरामध्ये असल्यामुळे मीडियाच्या माध्यमातून ही बातमी आपोआप सर्व दूरपर्यंत पसरली गेली. पण अशा कितीतरी भगिनी आहेत की ज्यांचा तपाससुद्धा अजूनपर्यंत लागलेला नाही. अशाच लालची लोकांमुळे, हुंडाबळीच्या प्रथेमुळे कित्येक कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहेत. कित्येक लहान मुलं आपल्या आईच्या प्रेमाला मुकलेली आहेत. अशा तमाम भगिनींना, ताईंना खरंच आपल्या महाराष्ट्रामध्ये न्याय मिळेल का? आपल्या संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी कन्या वैष्णवी, होय मी वैष्णवी बोलतेय.